काही कळत नाहीये तुम्हाला. मुळात तुम्हाला हेच कळत नाहीये की हातातोंडाशी आलेला घास अगदी गेल्यासारखं वाटतंय. आता आपण ते कोर्टात सिद्ध कसं करणार आहोत? एरवी तर सगळे पुरावे जमा करता तुम्ही, याच वेळेला तुम्ही पुरावा कसा सोडला तुम्हाला कळत नाहीये का? अगं तू गप्प राहशील तर मला बोलता येईल ना? हात काढू? गप्प राहशील ना? काढतो हं? आता ऐक, आता मला सांग, ते पेंडेंट आपल्याकडे ठेवून आपण काय अचीव केलं असतं? आणि कोर्टात काय सांगितलं असतं? की आपण ते पेंडेंट साक्षीच्या घरून चोरलं. त्या पेंडेंटचा प्रूफ म्हणून काहीच उपयोग झाला नसता, उलट आपल्यावर चोरीचे चार्जेस लागले असते. शिवाय हे विसरू नकोस की तो तुकडा आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये सबमिट करायला हवा होता, जो आपण केला नाही. आधी आपल्याला या गोष्टीशी डील करावं लागणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, समजा आपल्याकडचा आणि साक्षीकडचा असे दोन्ही तुकडे आपण कोर्टासमोर ठेवले तर साक्षी असंच म्हणेल की ते पेंडेंट माझं नाहीच आहे, मी कधीच बघितलं नाहीये. मग हे कसं प्रूव्ह करायचं की ते पेंडेंट साक्षीचंच आहे? म्हणजे आपण कोर्टामध्ये जेव्हा आपल्याकडचा तुकडा दाखवू तेव्हा पेंडंटचा दुसरा तुकडा साक्षीकडेच असायला हवा. एक्झॅक्टली. फक्त तिच्याकडेच नाही, तिच्या गळ्यात असायला हवा. मगच आपल्याला कोर्टासमोर ते दोन्ही तुकडे मॅच करून दाखवता येतील. पण ती कोर्टात ते तुटलेलं पेंडंट का घालून येईल? आता तोच विचार करायचा आहे आपल्याला. आज आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की साक्षीने ते पेंडंट टाकून दिलं नाही, जपून ठेवलं. आता हे मॅनेज करायचं की ती ते पेंडंट परत तिच्या गळ्यात घालेल आणि ते घालूनच ती कोर्टात येईल. पण कसं? सुमन, काय चाललंय तुझे? का मी काय केलं? काही करतच नाही ना तू. काही करायला पाहिजे की नाही तू? वहिनींची धाकटी जाऊ म्हणून जबाबदारी आहे ना तुझी काहीतरी. मग वहिनींना गोळ्या कोण देतं? मी. दादा तिथे दमून भागून आलाय आणि तो गोळ्या देतोय. बरोबर आहे काय? जा तू गोळ्या दे ना तिला. जा देते. पुढे हो लवकर चल. बरं गोळ्या द्या. भाऊजी, काय झालं? सॉरी भाऊजी. भाऊजी, वहिनीना गोळ्या मी द्यायला हव्या ना, पण मी स्वयंपाकघरात होते म्हणून मी विसरले. द्या ना, मी देते. द्या.